तुला नाही ना लग्न करायचं, ठीक आहे नको करू, पण मला काहीतरी एक कारण सांग ना. मी उद्या कामावून येईपर्यंत तुला वेळ देतो, तू तुझा निर्णय सांग. नकार आलं ठोस कारण नसेल ना बाळा तर हे लग्न होऊ दे. आई ग. पप्पा ऐका ना, मी जाता जाता डबे पोहोचवते, पण अगदीच उलट्या दिशेने असेल ना तर अनु किंवा आशुताईला जावं लागेल. मम्मी कुठे आहे? पप्पा मम्मीला समजवा ना. तुला काय वाटतं मी समजावलं नसेल, पण ऐकतच नाही ना ती. माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे, सगळे असेच तोंड पाडून राहणार आहेत का? समजवा ना तुम्ही तिला. अगं समजवलं पण ते ऐकत नाही, त्याला काय करू मी? आयडिया. शरू नाही हा, भलतं काय करू नको आता. अहो ऐका तर, जालिम उपाय आहे. मम्मीचं डोकं दुखतंय ना, आत्ता थांबेल दुखायचं. शरू शरू कभी नमकीन से लागू वनीला आइसक्रीम से लागू. बंद कराय. काय लावलंय? अरे ही काय वेळ आहे का टाइमपास करायची? किती वाजलेत? आवरा ना पटापट, सकाळ आहे. घराला ना काही शिस्तच राहिली नाहीये. प्रत्येक जण आपल्याला मनाला येईल तसं वागतंय. मनमानी करते इथे प्रत्येक जण. काय हे? हा, दुसऱ्याचा विचार पण येत नाही का मनामध्ये? आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय हे वाटत सुद्धा नाही का? हेच शिकवलंय आम्ही इतकी वर्ष तुम्हाला? नाही, वागा. तुम्हाला जसा हवाय ना तसं वागा. अम्मा एवढं बोलायची गरज नव्हती बायला. अहो पण पप्पा डब्बा राहिलाय. मी आणते थांब. पप्पा मम्मी नको ना ग रडू. तू अशी उदास आम्हाला नाही आवडत. हा, आम्हाला सवय नाहीये अगं. तुला नाही कळणार शरू. कळतंय मला, लहान नाहीये मी आता, आणि ताईला पण कळतंय. मम्मी अगं ताई आधीच लाजरी बुजरी आहे, त्यात तू अशी रडतेस रागवतेस ना, मग ती अजून घाबरते. तू समजून घे ना जरा. पप्पा बोलणार आहेत तिच्याशी, ती करेल ना परत विचार. आणि एवढं काय झालं अगं? तेच तुला समजत नाहीये शरू. बरं बाई, नाही समजत आम्हाला म्हणून तू काय कायमची अशीच बसून राहणार आहेस का? मी ताई ऐकते ना तुझं सगळं. मी अनु मयू आम्ही नाही ऐकत, पण ताई तुझं नेहमी ऐकते ना. असं पहिल्यांदा झालंय की ताईने तुझं ऐकलं नाहीये. मग आता एकदा तू ऐक ना. घे ना समजून माझ्यासाठी. आणि मला माहितीये ताई तुझी लाडकी आहे, ते म्हणून एवढं दाखवून द्यायची गरज नाहीये. जॉबचा पहिला दिवस आहे माझा, तुला त्याचं काही आहे की नाही? असंच जाणार आहे मी ऑफिसला उपाशी? डब्बा नाही, नाश्ता नाही, काही नाही. नाही ठीक आहे, पहिल्या दिवशी मी खाईन वडापाव बाहेरचा. स्वामी अगं विसरले मी. विसरलीस ना? एक दिवस मला पण विसरशील अशीच. चुप ग, मी तुझा डबा घेऊन येते. चपाती चहा देऊ? खाल्ली मगाशी. हा हा हा, खाली खाली. तू फक्त डबा दे मला. आणते आणते. घे घे, तुझा डबा घे आणि तिथे नीट वाग. हा, आणि मोठ्यांचं सगळं ऐक. हा का? हा, पगाराचं पण जरा बोलून घे. हा ग मम्मी, त्या अग्रीमेंट मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं असतं. पण तोंडाने विचारायला का लाज वाटते का तुला? बरं मी विचारेन, आधी तू हसून दाखव.
हा हॉस बरं ठीक आहे. तुला एक सांगू का, तू जे डोक्याला लावलंयस ना ते बघून मला खूप हसायला येत आहे. मी तरी हसू का? आत्ता कसा माझा दिवस सुरू झाला. येते मी. छान होऊ दे हा पहिला दिवस. हो आले. स्वामी ऑल इज वेल येते. स्वामी, माझ्या शरूला चांगली नोकरी लागली, तिचं सगळं चांगलं होऊ द्या, त्याच्या पाठीशी राहा. मम्मी कुरडाळ्या करायच्या आहेत ना? करीन मी. गुड मॉर्निंग. राईज अँड शाईन. आज लवकर उठलायस? कमाल. हे घे तुझी फेवरेट कॉफी. पॅनकेक सुद्धा करायला सांगितलेत. लहानपणी हट्ट करायचास ना पॅनकेक्स हवेत म्हणून. म्हटलं आज जरा लाड करावे तुझे. हे घे कॉफी पिऊन घे, गोळ्या खाऊन घे. तुझं आवरलं की मला आवाज दे. आज तुला माझ्या बरोबर ऑफिसमध्ये यायचंय. मला नाही यायचं. का? काय झालंय? त्रास होतोय का अजून? बघू. एक तर बाईक चालवताना तुझं लक्ष नव्हतं. वेड्यासारखी बाईक चालवत होतास आणि आता तोंड पाडून बसलायस. अरे काय झालंय काय एवढं? कशामुळे एवढा मूड ऑफ आहे तुझा? दादा तुला नाही कळणार. यू वोंट अंडरस्टँड. रिअली? काय रे असं काय आहे जे मी समजू शकत नाही? आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी मीच समजून घेतल्या आहेत, माहिती आहे ना? पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये मी येत होतो, भाऊ असून. तुझं कॉलेजचं ऍडमिशन घ्यायला मी आलोय. तुझे सगळे हट्ट पुरवले. तू म्हणशील तेव्हा म्हणशील ती गोष्ट दिली आहे आणि तरी सुद्धा म्हणतोयस मी समजू शकत नाही. बरं ठीक आहे, मी नाही समजू शकत. अरे पण मला समजावून सांग ना मग. आणि सांगता येत नसेल तर चल माझ्या बरोबर डॉक्टरकडे. डॉक्टरकडे? तुला काय वाटतं मला डिप्रेशन आले? उगाच मोठे मोठे शब्द वापरू नकोस. त्यापेक्षा जे झालंय ते सांग. बोल काय झालंय? हे बघ, काहीतरी बिनसलंय एवढं नक्की.